बाय माझे क्युटी पाश. माईक खराब करतोच. बोलतात ते लोक की चांगले बनतात केस, माझे तर चांगले नाही बनतात, माझे गेले. आणि मला एक क्वेश्चन आला असेल की डिसोजा हाय आणि मराठी बोलते. हॅलो अँड वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आजचा व्लॉग इंट्रोडक्शनचा असणार आहे. आजची लाईफ कशी होणार आहे हे तर तुम्हाला नक्की पाहायला भेटेल आणि प्लस इंट्रो पण देईल की मी काय करते, कुठे राहते आणि जितकं मी बोलू शकते तितकं मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, तर आता मी पहिला ब्रश करते आणि माझं बेडिंग आवरून घेते, मग आपण बोलूया. हे 5 आमंड आणि एक अक्रोट आहे, होल अक्रोट आहे, त्याला मी हाफ केलं. मला स्किन काढायची होती बट आज मला वाटतं की कमी टाईम सोप झाला तर स्किन निघत नाही आहे. नवऱ्याने मस्तपैकी चाय बनवून ठेवला होता माझ्यासाठी, तर तो असा जुनासारखा झाला थोडासा, तर मला तो नको आहे. मी दुसरा बनवायला ठेवला आहे आणि तो पिल मी. तुम्हाला पण असं होते का, असं बनवून ठेवलेला चाय आवडत नाही की आवडतो? तर नक्की मला सांगा. त्याचं जे टेस्ट आहे ते पण चेंज होतं आणि त्याचा रूपरंग चेंज होतं, जो बघून चाय पियाची इच्छाच जाते. तो इथे आणून दे बेटा बॉल. मामा तिथे कशी येईल? इथे आण, इथे आण, मामा खेळेल, इथे आण. अरे मेरा बच्चा, हा इथे आण, बाजूने आण, घेऊन ये. गुड बॉय रे माझे शोनी बाबू, गुड बॉय हाय. आता मम्मा याला करेल थ्रो. अरे वा, मिस झाला आपला, आपण दाखवला नाही है ना. चला आता दाखवूया. 1 2 3 थ्रो. अरे वा बेटा, उठ ना, जा सोफ्यावर बस जा. नाही आता आतमध्ये जा, जा उठ. उठ ना रसल, असं का करतो तू? जाऊ द्या बाबू, तुझा आतमध्ये. चल इथे गुगी, इथे कम्या कम्या कम्या, गो इनसाइड. जा तुझे बॉलशी खेळ, जा. बस थोडा आतमध्ये. हा बॉलशी खेळ. गुड बॉय. आमच्या इथे छोटा समजदार आहे, मोठा जिद्दी आहे. बाहेर जाताना ना सगळं करावं लागते. जेवण आहे ना, पाणी. सो माझा जो मोठावाला आहे ना, तो नाही खात असं सुक्क जेवण, त्याला असं नरम करून लागतं. आणि मी रिसेंटली कुठेतरी व्हिडिओ बघितला की ह्यांचे जे किबल्स असतात ना, ते डॉगचं फूड, त्याला त्याच्यामध्ये गरम पाणी नाही घालायचं, तर झाकून ठेवूया ताकी ह्यांचीच केस ह्यांच्याच जेवणामध्ये नाही गेली पाहिजे. झाकून ना बाबू, ज्याला व्हिडिओ खूप पसंत आहे आणि एक आहे ज्याला व्हिडिओ अजिबात पसंत नाही आहे. खिचा दे मम्माला, खिचा दे मम्माला, खिचा दे. माझे शोनी बाबू आहे, माझी पूजा आहे. आंघोळ करून मी निघाली आहे माझ्या मम्मीच्या घरी जायला. बट थोडासा मेकअप नाही, बट ॲटलिस्ट मी डेड ना दिसो असं थोडासा डार्क सर्कल्सला पावडर लावते, कन्सिलर नाही, थोडासा टचअप करू मग निघूया. की कशी देते तिथे, नाही ते तिथे मम्माला दे, मम्माला. का माझा माईक खराब करतोच तू? नको चाटू बेटा त्याला, दॅट इज नॉट युअर टॉय. तर माझी केस ऑलरेडी खूप जातात, खूप जास्त जातात. मला
समजत नाही की पोस्टपार्टममध्ये काय होणार आहे मग माझं, कारण ऑलरेडी मी PCOS आहे मला तर, आणि प्लस प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सीचे हॉर्मोन्स, प्रेग्नन्सीचे टॅबलेट जे पण दिले आहेत त्याच्यामुळे माझे केस जातात. लोक बोलतात ते लोक की चांगले बनतात केस, माझे तर चांगले नाही बनतात, माझे गेले आणि अजून जातात. हे बघा पोस्टपार्टममध्ये काय व्हायचं मला माहिती. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला बोललो होते की मी तुम्हाला माझ्या बारेमध्ये थोडं पर्सनल इंट्रो पण देईल, इंट्रोडक्शन, ताकी तुम्हाला माहीत पडेल की तुम्ही कोणाचे ब्लॉग बघता, की थोडंसं तरी माझ्या बारेमध्ये तुम्हाला एक आयडिया असेल. आम्ही मुंबईला राहतो सध्या. मी बॉर्न अँड ब्रॉट ऑफ मुंबईचीच आहे, माझे हजबंड पण बॉर्न अँड ब्रॉट ऑफ मुंबईचीच आहे. पिल्लूना तर भेटलेच असतील. एक आहे रसाल आणि एक आहे मार्शल. रसाल मोठा आहे, मार्शल छोटा आहे. हे होतं माझं शॉर्ट इंट्रोडक्शन. मला एक क्वेश्चन आला असेल की डिसोजा आहे आणि मराठी बोलते, तर फर्स्ट ऑफ ऑल माझं लग्न झालं आहे महाराष्ट्रांशी, प्लस आम्ही मुंबईचे कॅथलिक आहेत. गोवा साईडचे, मँगलोर साईडचे, केरला साईडचे नाही, आम्ही मुंबईचे कॅथलिक आहे. आणि जिथे मी बॉर्न झाली आहे, जिथे माझे ॲन्सेस्टर्स होते, तिथे आसपासमध्ये कोळी लोक जास्त होते. तर आमचा जे मराठी बोलण्याचा इन्फ्लुएन्स आहे ते कोळी लोकांशी आलेला आहे. थोडं आगरी इन्फ्लुएन्स आहे. थोडं जे स्कूलमध्ये शिकली आहे मराठी ते, थोडं लग्नानंतर जे मी शिकली आणि माझे हजबंड करेक्ट करत असतात ते मला आवडते, करेक्ट करतात ते, कारण मला पण शिकायचं आहे मराठी. आणि आता खूपच चांगली बोलू लागली आहे मी. जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझ्यावरती हसायचे, माझ्या नवऱ्याच्या घरी मराठी बोलायचे तर हसायच्या माझ्यावरती, त्याच्या घरचे हसायचे, म्हणजे असंच मज्जा मस्ती. पण आता खूप चांगली बोलू लागली आहे. तरी कधी कधी मी अडकते आणि मग माझ्याकडून ती आगरी स्टाईलवाली मराठी निघते. माझ्या मुलांना पण मराठीच येते, हिंदी त्यांना येत नाही, मराठी येते आणि इंग्लिश येते. मी इंग्लिशचे फिलर्स यूज करते मध्ये मध्ये, जसं बिकॉज, जसं मी अडकली कुठे तर इंग्लिशचा वर्ड घालून टाकते मध्ये. मी निघते माझ्या मम्मीच्या इथे जायला, थोडी मज्जा मस्ती करूया कझन्स बरोबर. आणि ह्याला झालंय भरून ना, तू खाल्ला ना, दादा पण खाईल. तोंड साफ कर. माझी कॅब आली आहे. रिक्षाने नाही गेलेलाच परवडते, कारण खड्डे तर आहेतच. आता पावसामुळे खड्डे 2x 10x जास्त झाले आहेत आणि ते रिस्क नाही घ्यायचं. मला खूप पेन होते खड्ड्यानी, असा पोटाला एकदम खेचाव आणि आतमध्ये दुखतं. तर कॅब बोलवलं आहे, मी जाते फटाफट आता. ह्यांची सगळी सोय झालेली आहे. ह्यांना फॅन लावले आहेत, आतमधला फॅन लावला आहे, बेडरूम ओपन आहे. तुम्ही कशी फिरता बाहेर? मम्माला पण फिरायचं आहे ना. हां येते हा मम्मा, चल बाजूला वा. बाय माझे क्युटी पाश, मम्मा येते हा, मस्ती करा, झोपा. One eternity later. हाय माझे चंटू बंटू, हाय. अरे बापरे, पोटार नाही बेटा, पोटार नाही. चल 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 चल, हा हा चल चल चल, कॅरेट देते, चल कॅरेट देते. हा हा हा, पडशील, उडी नको मारू. मम्माचा पिल्लू. अरे बाप रे मार्शू, कोणी कपडे पडले? अरे 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 अरे, स्वतःचीच केस बघ कशी लागल्यात स्वतःलाच. हाय माझा पुत, हाय माझी चोनी. अरे 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 अरे. Sit down for Marshu, don't jump beta, sit down.
सिट डाऊन, दोघं पण बसा. कशाला जम्प करता? कॅरेट देते, थांबा. बापरे, इतका थकावट वाटते, खूपच जास्त पाय दुखतात आणि झोप आली आहे. माझं प्लॅन होतं की मी भुर्जी बनवणार आणि चपाती बनवणार, बट पायामध्ये बिलकुल दम नाही, ताकद नाही की मी उभी राहू आणि खूप झोप पण आली आहे. तर मी भुर्जी बनवलं आणि माझे हस्बंड पाव घेऊन येतील, मग आम्ही भुर्जी पाव खाऊया. अँड मी जेव्हा एंट्री केली घरामध्ये तेव्हा ॲक्च्युअलमध्ये माझा फोन ऑफ केला. मी तिथे गप्पा गोष्टी करताना विसरून गेली की फोन चार्ज करायचे आहे. येताना रस्त्यामध्ये 6% बॅटरी होती आणि घरी येता येता ऑफ झाला. तर एनिवेज हा होता माझा आजचा व्लॉग. ही बघा भुर्जी बनवली आहे मी. ऑल टाईम क्विक बनणारी रेसिपी आणि फेवरेट. या आय होप तुम्हाला हे फर्स्ट व्लॉग माझा आवडला असेल. अजून खूप काही चांगले चांगले टॉपिक्सवर मी बनवणार आहे आणि अजून खूप काय बाकी आहे तुम्हाला सांगायचं, तुम्हाला दाखवायचं. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक जरूर करा. भेटूया आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.